जनशक्ती श्रमिक बांधकाम कामगार संघटना यांच्या सौजन्याने सवलतीच्या दरात शिलाई मशीन व पिठाची गिरणी वाटपाच्या या कार्यक्रमाचे संयोजक माझे मित्र शरद झेंडे, त्यांना मी आणि त्यांच्या सर्व सहकाऱ्यांना मी या ठिकाणी धन्यवाद देतो. संतोष बापू, शरद. या कार्यक्रमासाठी ज्यांची प्रमुख उपस्थिती आहे ते फलटण कोरेगाव विधानसभा मतदारसंघाचे लोकप्रिय आमदार आदरणीय सचिन पाटील साहेब, अभिजित भैया नाईक निंबाळकर, जयकुमार शिंदे, संतोष गावडे, नितीन गावडे, शुभम नलवडे, लतीफ तांबोळी, संतोष सावंत, संतोष साळुंखे, सोमनाथ सरगर, विजू काका, राजेंद्र धुमाळ, योगेश करचे, विजय भैया कदम, बापूराव शिंदे, प्रकाशराव शिंदे, उषाताई कदम, लक्ष्मणराव सोनवलकर, अमितराव रणवरे, नितीन गोडसे. चुकून याच्यामध्ये जर माझ्याकडून नाव घेण्यामध्ये जर कोणाचं राहिलं असल्यास त्यांनी मला सोमनाथ यजगर, साळुंखे, संदीप, रामभाऊ, पत्रकार बंधू, महिला बंधू भगिनी, याच कार्यालयामध्ये मला वाटतं या वर्षातील आपला दुसरा कार्यक्रम आहे. बांधकाम कामगारांना जवळपास 6-7 हजार बांधकाम कामगारांना आपण कामगार मंत्र्यांच्या हस्ते या ठिकाणी साहित्य वाटपाचा कार्यक्रम या ठिकाणी ठेवला होता. जवळपास तालुक्यातल्या 15,000 महिलांना, महिला पुरुष दोघांना बांधकाम कामगारांचं साहित्य वाटप झालेलं आहे. आणि मला आनंद होतोय की आपली जी टीम काम करते ती अतिशय चांगल्या पद्धतीने टीम काम करते. मध्ये भारतीय जनता पार्टीत काम करणारे आमची टीम असेल, जी लतीबाई आणि बाकी सगळी टीम करतात, किंवा मग शरद असेल त्यांच्याबरोबर काम करणारे बाकी सर्व टीम असेल. आज अजूनसुद्धा 15,000 लोकांना बांधकाम कामगार साहित्य फलटण तालुक्यामध्ये येणं बाकी आहे. लवकरच त्याचा एक कार्यक्रम या महिन्यामध्येच होईल अशा पद्धतीच्या हालचाली चालू आहेत. आणि बांधकाम कामगारांच्या साहित्य वाटपाच्याबद्दल इतर योजना ज्या त्यांना मिळत आहेत त्या फार महत्त्वाच्या आहेत. ज्याच्यामध्ये शिष्यवृत्ती आहे, गरोदर महिलेसाठी गरोदरपणासाठी खर्च आहे, घर बांधण्यासाठी आहे, विमा आहे, अनेक योजना त्याला त्या पद्धतीनं आज मिळत आहेत. महिला भगिनींना महाराष्ट्र सरकारने जी लाडकी बहीण चालू केलेली योजना ती अत्यंत प्रभावी योजना राबली आहे. किसान सन्मान योजना मोठ्या प्रमाणावर प्रभावी पद्धतीने लाभलेली. आयुष्यमान भारत योजना प्रभावी पद्धतीने लाभली. शासनाचीच योजना फक्त ताकदीने आपण ज्या पद्धतीने फलटण तालुक्यामध्ये काम करतो एवढं काम महाराष्ट्रामध्ये कुणी काम करताना दिसत नाही. मी विशेष करून या ठिकाणी महायुतीचे माझे सर्व कार्यकर्ते असतील, राष्ट्रवादी काँग्रेस, रासपा, भारतीय जनता पार्टीचे माझे सर्व सहकारी, या सर्वांनी मिळून एकत्र ताकदीने हा फलटण तालुक्यामध्ये महिलांना लाभ द्यायचा जो प्रयत्न मोठ्या प्रमाणावर केला. खऱ्या अर्थाने हेच रक्षाबंधन आहे की मागच्या रक्षाबंधनाच्या पार्श्वभूमीवर आपण एक यशवंतराव चव्हाण हायस्कूलमध्ये कार्यक्रम घेतला होता. तिथेही 10-12 हजार लोकांना साहित्य वाटप झालं. आणि आपण सातत्याने गोरगरीब लोकांना काही ना काहीतरी पोच करतोय, त्यांच्यापर्यंत त्यांना मिळवण्यासाठी पोस्ट करतोय. शासनाच्या योजना असतील, रस्ते असतील, मोठे रस्ते असतील, हायवे असतील, गटार असतील, मंडप असतील, गावामधल्या कामं असतील, पानंद रस्ते असतील, ते काम पोचवण्याचा सुद्धा आमदार साहेब ताकदीने प्रयत्न करतायत. फलटण तालुक्यामध्ये मोठी कामं मोठ्या प्रमाणावर चालू आहेत. जसे रेल्वेचं काम चालू आहे, शहरातले कामं चालू आहेत, हायवेची कामं चालू आहेत, बारामती फलटणची कामं चालू आहेत. एकंदर फलटणचा विकास हा अत्यंत वेगाने फलटणचा विकास चाललेला आहे. आणि या विकासाच्या माध्यमातून एक तालुक्याला भरपूर मिळते, पण सर्वसामान्य माणसालाही तेवढ्याच जवळपास आज 25-30 हजार लोकांना वेगवेगळ्या प्रकारचा निधी मिळणं ही काही छोटी गोष्ट नाही. आणि म्हणून मी माझ्या सर्व महायुतीच्या सहकाऱ्यांचं या ठिकाणी आभार मानतो. काम करणाऱ्या सर्व टीमचं मी या ठिकाणी आभार मानतो. आणि कार्यक्रमाला ज्यांनी विशेष प्रयत्न करून आज साहित्य वाटप केलं आणि सवलतीच्या दरात साहित्य उपलब्ध करून दिलं आहे त्या टीमचंही मी मनापासून आभार मानतो.
मला या ठिकाणी उपस्थित असणाऱ्या महिला भारतीय जनता पार्टीच्या सर्व माझ्या सहकारी, माझ्या भगिनी या ठिकाणी उपस्थित आहेत, त्यांचंही मी या ठिकाणी आभार मानतो. आपल्याला येणाऱ्या 15-20 दिवसामध्येच कार्यक्रम आपल्याला घ्यायचा आहे आणि भूतो न भविष्यती नीरा देवगरच्या दुसऱ्या टप्प्याचं उद्घाटन आणि अन्य इतर कामांचा शुभारंभ असा जवळपास 50,000 लोकांपेक्षाही जास्त उपस्थिती असणारा असा भव्य मेळावा फलटणमध्ये मुख्यमंत्री महोदयांच्या ह्याच्यात होणार आहे. त्या कार्यक्रमाची तयारी आपल्याला सर्व महिला भगिनींना करायची आहे. कमीत कमी 20,000 महिला त्या कार्यक्रमाला उपस्थित राहतील अशा पद्धतीचं नियोजन आपल्या सर्वांना मिळून करायचं आहे. मी आपल्या सर्वांना रक्षाबंधन काल परवाच झालं, पण भाऊ म्हणून तुम्हाला मी सगळ्यांना सांगतोय की जे काही शक्य आहे या तालुक्यासाठी, तुमच्या येणाऱ्या पिढीसाठी, तुमच्यासाठी जे काय करणं शक्य आहे ते मी आमदार साहेब आम्ही दोघं मिळून करतोय. कुठंही कमी पडणार नाही याची मी खात्री तुम्हाला देतो. फलटण तालुक्याचा सर्वांगाने विकास तुम्हाला येणाऱ्या 5 वर्षाच्या काळात दिसेल असा शब्द या पार्श्वभूमी आपल्याला देतो. पुन्हा एकदा जनशक्ती श्रमिक बांधकाम कामगार संघटनेचं मी आणि संघटनेचे जे आयोजक आहेत शरद झेंडे यांना धन्यवाद देतो, त्यांचे आभार मानतो आणि त्यांना पुढच्या कार्यक्रमासाठी माझ्या शरद झेंडेंना माझ्या शुभेच्छा देतो. जय हिंद, जय महाराष्ट्र.